नमस्कार, मी विदुला। दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शो मध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। अलीकडच्या काळात हृदयविकारामुळे जीवाला धोका निर्माण झाला आहे। अगदी सुदृढ व्यक्तींमध्येही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। दिल से दिल तक हेल्दी हार्ट हा टॉक शो भारतीयांमध्ये हृदयविकारांबद्दल शिक्षित आणि संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी जनजागृतीचा उपक्रम आहे। आकडेवारीनुसार पाश्चात्य देशील लोकांपेक्षा भारतीयांना 10 वर्ष आधी हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो। त्याचबरोबर जागतिक आकडेवारीनुसार भारतात दर 33 सेकंदाला एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो। म्हणूनच भारतीय लोकांमध्ये हृदयविकाराबद्दल जनजागृती व्हावी यासाठी भारतातील आदरणीय इंडियन मेडिकल फ्रेटर्निटी यांच्या संयुक्त विद्यमाने 2018 मध्ये दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोची मोहीम सुरू करण्यात आली। दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोचे लाखो भारतीयांनी कौतुक केले। हजारो भारतीय या मोहिमेत सामील झाले। म्हणूनच दर रविवारी दुपारी भारतातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ दिल से दिल तक हेल्दी हार्टच्या व्यासपीठावर एकत्र येतात व टीव्हीद्वारे हृदयविकाराचे प्रतिबंध, लक्षणे आणि हृदयविकाराची जीवनशैली याबद्दल माहिती दिली जाते। याच पार्श्वभूमीवर आमच्या पुण्याच्या स्टुडिओमधून आज भारतातले सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर राहुल पाटील, त्याचबरोबर डॉक्टर प्रिया पलिमकर आणि डॉक्टर मनोज दुरेराज आज आमच्या सोबत आहेत। डॉक्टर राहुल पाटील यांना आहे, डॉक्टर हार्ट ब्लॉकेजची लक्षणे काय आहेत आणि ब्लॉक झालेल्या धमनींचे निदान करण्यासाठी कुठल्या नियमित चाचण्या करायला हव्यात? हृदयविकार म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होऊन ब्लॉकेज तयार होणे आणि ह्या ब्लॉकेजची प्रक्रियेला साधारणतः 5 ते 10 वर्ष जातात। ज्यावेळेस हा ब्लॉक 70% पेक्षा जास्त होतो त्यावेळेस हृदयाला रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो आणि याला आपण अँजायना असं म्हणतो किंवा हृदयाला रक्तपुरवठा होत नाही म्हणून छाती दुखून येते आणि याला मेडिकल टर्ममध्ये अँजायना असं म्हणतो। हृदयविकाराच्या झटके येण्याआधी 70% लोकांना ही लक्षणं असतात, पण 30% लोकांना ही लक्षणं नसून त्यांचं सडन कार्डियक डेथ असं प्रेझेंटेशन असू शकतं। तर ही लक्षणं नेमकी कुठली? तर ज्यावेळेस रक्तपुरवठा हृदयाला कमी व्हायला लागतो त्यावेळेस छातीच्या मधोमध कोणतरी बसलंय किंवा जडपणा येतो आणि हा जडपणा डाव्या हाताला किंवा उजव्या खांद्याला जाऊ शकतो आणि डाव्या हाताच्या करंगळीपर्यंत ट्रॅव्हल होऊ शकतो। हा जो जडपणा आहे चालताना, जेवणानंतर, चढ चढताना वाढतो आणि आपण थोडा आराम केला की कमी होतो। याला आपण क्लासिकल अँजायना असं म्हणतो। यासोबत मला अजून एक प्रश्न त्यातच विचारला होता की ह्या ब्लॉकेजेसचं डायग्नोसिस किंवा कसं काय आपण रेग्युलर चाचण्यांमध्ये समजू शकतो? तर जर आपल्याला डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, स्मोकिंग करतात किंवा फॅमिली हिस्ट्री हार्ट डिसीजची आहे, तर हे जे क्लासिकल सिम्पटम्स रिस्क फॅक्टर्स आहेत, ह्या रिस्क फॅक्टर्सच्या लोकांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त असतं। तर ह्या सर्व लोकांना ज्यांना हाय रिस्क आहे या लोकांनी रेग्युलर तपासण्या केल्या पाहिजे, ज्यामध्ये आपण फास्टिंग कोलेस्ट्रॉल तपासले पाहिजे, ब्लड प्रेशर आणि HbA1c शुगर तपासली पाहिजे। हे तपासण्या झाल्यानंतर कार्डिओलॉजिस्टचं ओपिनियन घेऊन ECG, 2D इको आणि स्ट्रेस टेस्ट केली पाहिजे। तर यामध्ये ट्रीटमेंटमध्ये माझे बाकी कलिग सर्व सांगतीलच, पण अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी ही ट्रीटमेंट राहते, पण ज्या लोकांना ब्लॉक्स कमी आहेत त्यांना मेडिसिननी मॅनेज केले जातं। माझा पुढचा प्रश्न डॉक्टर प्रिया पलिमकर यांना आहे। डॉक्टर, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर आपल्याला सावध करते का? आणि त्याचबरोबर हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जीव वाचवण्यासाठी रुग्णांना कुठले उपचार पद्धती उपलब्ध आहेत? प्रत्येक पेशंट जे आम्ही बघतो हृदयविकाराचे, त्यांना जेव्हा आम्ही हिस्ट्री घेतो, प्रश्न विचारतो की पूर्वी काय त्रास झालेला आहे का तुम्हाला, तर मोस्ट ऑफ द पीपल त्यांना काही ना काही सिम्पटम्स झालेले असतात। काही लोकांना असं जसं डॉक्टर राहुलने ऑलरेडी सांगितलं की छातीत वजन ठेवल्यासारखं किंवा प्रेशर आल्यासारखं वाटतंय। काही लोकांना छातीत जळजळ होते आणि मग त्यांना वाटते की हे ऍसिडिटी आहे किंवा गॅस आहे। बरेचसे लोक हे डिनायल फेज मध्ये असतात की त्यांना वाटतं की हे हार्टचं सोडून बाकी काहीही असू शकतं, म्हणजे ऍसिडिटी, गॅस होऊ शकतं, ते औषधं घेतात, कोणी इनो घेतो, कोणी ऍसिडिटीची औषधं घेतात आणि दुर्लक्ष करतात।
आणि त्यामुळे काय होतं की हे जे वॉर्निंग साइन्स जे आहेत ते पिकअप नाही झाल्यामुळे म्हणजे सडनली काही दिवसानंतर त्यांना मोठा हार्ट अटॅक येऊन जातो. तर जर तुम्हाला कधी असे थोडेफार वॉर्निंग साइन्स असतील तर तुम्ही तातडीने तपासून घेऊ शकता तुमच्या हार्ट स्पेशलिस्टकडे जाऊन. आणि समजा तुम्हाला आलाच हार्ट अटॅक तर तुम्ही काय केलं पाहिजे एमर्जन्सीमध्ये? जर तुम्ही एकटे आहात तर द फर्स्ट थिंग की तुम्ही यू शुड कॉल फॉर हेल्प. कुठल्या तरी ॲम्ब्युलन्सला किंवा तुमच्या फ्रेंड कोलीग कोणाला तरी फोन करून हेल्प बोलून घ्यायला पाहिजे. जर तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथे तुम्ही झोपू शकता तर झोपून रेस्ट केलं पाहिजे. जर टाईट कपडे घातलेले आहेत तर ते लूज केले पाहिजे आणि रिलॅक्स केलं पाहिजे. कारण बरेचदा अँझायटी खूप बिल्डअप होते आणि मग पेशंट अजून जास्त त्रास होतो त्यांना. जर म्हणजे तुमच्या प्रिमाइसेसमध्ये काही मेडिकल हेल्प अवेलेबल असेल आणि ॲस्पिरिन किंवा डिस्प्रिन असेल तर पटकन ते चावायला पाहिजे. कारण ॲस्पिरिन हे एक रक्त पातळ करण्याचं औषध आहे. हे घेतल्यानंतर लगेच रक्त पातळ होण्याची क्रिया जी आहे ती सुरुवात होते, जे आपल्याला म्हणजे हेल्प करतो हार्ट अटॅकमध्ये. पण द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज ॲस्पिरिन घेणं, कॉल फॉर हेल्प आणि लगेच जवळच्या हॉस्पिटलला जाणं जिथे टर्शरी केअर अवेलेबल आहे, जिथे तुमची अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी होऊ शकते. अक्यूट हार्ट अटॅकमध्ये बेस्ट ट्रीटमेंट आहे प्रायमरी अँजिओप्लास्टी. आणि जर ते अवेलेबल नसेल तुमच्या ठिकाणी तर रक्त पातळ होण्याचे औषधं जे आहेत इंजेक्शन, थ्रॉम्बोलिटिक एजंट्स म्हणतात त्यांना, ते दिले जातात आणि ते तुमच्या रक्तवाहिनीच्या ब्लॉकला विरघळण्याचं म्हणजे क्रिया जी आहे ती सुरू करू शकते. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर मनोज दुरईराज यांना आहे. डॉक्टर, अलीकडच्या काळात नियमित व्यायाम करणाऱ्या सुदृढ लोकांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण आढळते. त्याचबरोबर त्यांना हृदयविकाराचा झटका सुद्धा येतो. याबद्दल डॉक्टर म्हणून तुमचे काय मत आहे आणि अचानक हृदयविकाराच्या झटक्यामध्ये प्रमाण का वाढत आहे? यंगर पेशेंट्स जो रहते हैं वो आर एक्चुअली वेरी फिट और जिम में भी जाते हैं. नॉर्मली हम लोग भूल जाते हैं कि उनका कुछ फैमिली हिस्ट्री रहेगा. उन्होंने चेकअप तो नहीं किया रहेगा कि उनके पास ब्लड प्रेशर है कि डायबिटीज़ है कि हाई कोलेस्ट्रॉल है. हम लोग देखते हैं कि एज लॉन्ग एज वी आर ओके, नो सिम्टम्स, जैसे डॉक्टर राहुल पाटिल और डॉक्टर प्रिया मैडम ने बताया कि चेस्ट पेन नहीं है, दम नहीं लग रहा है, तो देर इज नो नीड टू गो टू अ डॉक्टर. बट ये लोगों का जो हाई रिस्क लोग बोलते हैं, हाई स्ट्रेस, एंजाइटी, जिनको स्लीप नहीं आता है, जो नींद नहीं आता है, उनको टारगेट्स मीट करना रहता है, इनका कुछ जनरल चेकअप हुआ नहीं रहता है. हो सकता है इनका फैमिली हिस्ट्री रहेगा, डैडी मम्मी को हाई बीपी रहेगा, डैडी मम्मी को ब्लड प्रेशर रहेगा, भाई बहन को हो सकता है एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी किया रहेगा. बट दीज पेशेंट्स नीड टू बी चेक्ड. दीज यंग इंडिविजुअल्स जो जिम में जाते हैं, जो वेट लिफ्टिंग करते हैं, दे नीड टू बी चेक्ड वेरी केयरफुली. जो डायबिटिक लोगों हैं, मधुमेह है, उनको छाती में दर्द आता नहीं है, तो उनका लेट प्रेजेंटेशन होता है. और ये कम जो उम्र के लोग जो है, फास्ट लाइफस्टाइल, फास्ट फूड, फास्ट ट्रैक में उनको टाइमलाइन में उनको काम करना है, ये लोगों को जो है काफ़ी एंजाइटी स्ट्रेस लेवल रहता है जो बाहर से दिखता नहीं, मगर अंदर से वो हार्ट एकदम कमज़ोर हो जाता है. तो आई फील यंगर पीपल और एज, इसमें कुछ हार्ट अटैक का ऐसे कुछ रेस्ट्रिक्शन नहीं है कि सिर्फ ओल्ड एज में हार्ट अटैक आता है. यंग एंड फिट इंडिविजुअल्स में भी हार्ट अटैक आ सकता है. आई रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, whoever is young, whoever's got a family history of heart disease or heart problems, उनका चेकअप रेगुलर में होना चाहिए, especially for BP, for sugar and for high cholesterol. It is very important that we save ourselves at a young age. यानंतर मी डॉक्टर राहुल पाटील यांच्याकडे येणार आहे. डॉक्टर, एंजिओप्लास्टी आणि बायपास यामध्ये काय फरक आहे आणि त्याबरोबरच एंजिओग्राफी केली तर एंजिओप्लास्टी करणं गरजेचं आहे, हा एक सामान्य समज आहे, हे खरं आहे का? याबद्दल तुम्ही काय सांगाल? जर एखाद्या पेशंटला मी अँजिओग्राफी ॲडवाईज केली आहे तर मला त्या पेशंटमध्ये सस्पिशन आहे की याला ब्लॉक असणार आहे. मी नॉर्मल माणसाला तर कधी अँजिओग्राफी ॲडवाईज करणार नाही. आणि अँजिओग्राफी करण्याचं कारण काय आहे? समजा एखादा पेशंट चेस्ट पेन घेऊन आला आहे आणि त्याला हार्ट अटॅक आहे, तर त्या व्यक्तीला मी अँजिओग्राफी करताना
हार्टमध्ये ब्लॉक्स जो 100% झाला आहे, रक्ताच्या गाठी झाल्या आहेत, तर ह्या व्यक्तीला प्रायमरी अँजिओप्लास्टी अशी केली जाते. त्यामुळे ह्या पेशंटला अँजिओग्राफीच्या लगोलग लगेच अँजिओप्लास्टी करावीच लागते. त्यावेळेस तो पेशंट हार्ट अटॅकमधनं वाचतो. पण जो व्यक्ती माझ्याकडे ओपीडी बेसिसवर चालत आला आहे, त्याच्या तपासण्यांमध्ये दोष सापडला आहे आणि त्या तपासण्या सांगतात की ह्या व्यक्तीला ब्लॉक असू शकतात, तर ह्या व्यक्तीसाठी मी अँजिओग्राफी केली आणि जर त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये 70% पेक्षा जास्त ब्लॉक असेल तर मी त्याला अँजिओप्लास्टी ॲडवाईस करणार, नाही तर नाही. तर 100% लोकांना अँजिओग्राफी झाली म्हणजे त्यांना अँजिओप्लास्टी लागते असं नाही आहे. काही लोकांना ब्लॉक 70% पेक्षा कमी असतील तर ह्या लोकांना मी ॲग्रेसिव्ह मेडिकल ट्रीटमेंट देऊन हे ब्लॉक आयुष्यभर वाढू देणार नाही याची काळजी घेऊ शकतो. त्यामुळे अँजिओग्राफी किती महत्वाची आहे तुम्ही वेळेवर करणं ते फार गरजेचं आहे. तर तुम्ही अजून यात मला प्रश्न विचारला, अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी यात काय फरक आहे. माझे कलिग डॉक्टर मनोज दुरेराज हे मोठे कार्डियाक सर्जन आहेत. तर जसं प्रिया मॅडम ह्या कार्डिओलॉजिस्ट आहे, मी इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट आहे, तर आमचं काम आहे अँजिओप्लास्टी करणं, त्यांचं काम आहे कार्डियाक सर्जरी करणं. या दोघांमध्ये मुख्य फरक काय की ते छाती उघडतात आणि मी छातीला कुठेही न हात लावता मांडीतनं किंवा हाताच्या शिरेतनं बिना टाक्याने ते ब्लॉक साफ करू शकतो. अँजिओप्लास्टीमध्ये तसं न करता जो एक्झिस्टिंग ब्लॉक आहे त्यालाच मी साफ करतो वायर, बलून आणि स्टेंटच्या सहाय्याने. आजकाल स्टेंटच टाकावा लागतो असं नाहीये, आता मेडिकेटेड बलून आले आहेत, रोटा ॲब्लेशन नावाचं डिव्हाइस आलंय, लेझर थेरपीज आल्या आहेत. तर मल्टिपल मोडॅलिटीज आल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण पेशंटचे ब्लॉक साफ करू शकतो. यानंतर मी डॉक्टर प्रिया पलिमकर यांच्याकडे येणार आहे. डॉक्टर, उच्च रक्तदाब आणि त्यावरचे औषधोपचार याबद्दल रुग्णांना माहीत असणे गरजेचे आहे का? आणि त्याचबरोबर उच्च रक्तदाब नियंत्रित करणारे औषधी आयुष्यभर घेणं गरजेचे आहे का? उच्च रक्तदाब आणि हायपरटेन्शन ह्याला एक सायलेंट किलर मानलं जातं. म्हणजे हा आजार असताना प्रत्येकाला काही सिम्पटम्स किंवा त्रास होणारच आहे असं नक्की नाहीये. म्हणजे बरेचसे लोक असे आहेत ज्यांना डोकं दुखत नाही, मान दुखत नाही, काही त्रास होत नाही, पण जस्ट बाय चान्स आपण बीपी चेक केलं तर आपल्याला दिसतं की बीपी त्यांचं फार हाय आहे. आणि अशा लोकांना कन्व्हिन्स करणं की तुम्ही औषधं घ्यायला पाहिजे खूप कठीण असतं, कारण त्यांना मुळात त्रास होत नाही म्हणून त्यांना वाटतं की औषधाची काय गरज आहे. पण असं नाहीये. जर आपण व्यवस्थित औषधं बीपीचे घेतले नाही तर काही वर्षांनंतर बीपीमुळे बाकी ऑर्गन्सला परिणाम येऊ शकतो. ह्याला आम्ही टार्गेट ऑर्गन डॅमेज असं म्हणतो. जसं की हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस होऊ शकतात, हृदयाचं स्नायू जाड होऊ शकते, कधी कधी पेशंट्सला किडनीचे प्रॉब्लेम्स, बरेचसे पेशंटला किडनी फेलियर होऊन जातं, काही लोकांना डोळ्याचे विकार होतात, म्हणजे रेटिनोपॅथी जे आम्ही म्हणतो तसं होतं, काही लोकांना स्ट्रोक्स यांनी पॅरालिटिक अटॅक्स येतात. तर बीपी कंट्रोलमध्ये करणं खूप आवश्यक आहे आणि त्याचे औषधं घेणं पण आवश्यक आहे. आता औषधं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आहेत. प्रत्येक डॉक्टर जे आहे ते पेशंटला पूर्णपणे बघून कुठलं औषध योग्य होईल त्याप्रमाणे औषधं सुरू करतात. प्रत्येक औषधाचे साईड इफेक्ट होणारच आहे असं नाहीये, काहींचे असतात, काहींचे नसतात, पण ते तुमचे डॉक्टर ठरवतील की तुम्हाला कुठलं औषध योग्य आहे आणि ते कुठल्या पद्धतीने चालू ठेवायला पाहिजे. एक लक्षात ठेवायला पाहिजे की हायपरटेन्शन आपण कंट्रोल करू शकतो व्यवस्थित, पण कम्प्लिटली क्युअर कधी कधी होत नाही. म्हणून औषधं घेणं आवश्यक आहे आणि हे औषधं नाही घेतल्यामुळे मे बी 10 वर्षानंतर तुम्हाला काही वेगळे टार्गेट ऑर्गन डॅमेज होऊ शकतात आणि मग तुम्हाला वाटेल की पूर्वी मी औषधं घेतले असते तर चांगलं झालं असतं. सो असं म्हणजे सायलेंटली त्याला बीपी होत होता पण त्यांनी कधी चेक नाही केल्यामुळे त्याला कळलंच नाही. म्हणून बीपी मध्ये मध्ये चेक करत राहायला पाहिजे अँड ते चेक केल्यानंतरच आपल्याला कळेल की खरंच आहे की नाही आणि मग औषध उपचार त्याप्रमाणे केले जाते. मी यानंतर डॉक्टर मनोज दुरेराज यांच्याकडे येणार आहे. डॉक्टर, तणाव, झोप आणि हृदयाचे आरोग्य याचा काय संबंध आहे? स्लीप डिप्रिवेशन आणि अँक्झायटी, स्ट्रेस हॅज अ व्हेरी हाय रिलेशन, म्हणजे खूप रिलेशन आहे with heart attacks. Heart attacks are related to vasoconstriction आम्ही म्हणतो. That means the blood vessels जो आहे वो थोडासा चिकट जातो, it becomes tight. Stress
releases hormones. Means fight and fear जे म्हणतो ना ते hormones release होतं. एपिनेफ्रिन, नॉर एपिनेफ्रिन, त्याच्यामध्ये हार्ट रेट खूप जास्त होतो. आणि when the heart rate increases आणि vasoconstriction occurs, त्याच्यामध्ये BP increases and load is there on the heart. हार्टच्या वरती खूप लोड असतो आणि त्याच्या कारण हार्ट अटॅक येणार शक्य आहे. Also in the night, जेव्हा when we are not able to sleep, normally 6 hours and more is the correct amount of sleep which a body should have. 6 hours, that means 6 घंटे के नीचे if you are not able to sleep, then the chances of heart attack are almost 10 to 20% more in those people. If the sleep is not there because somebody has got a BPO job and overnight having drinking coffee, or maybe a long weekend ahe, and we are there are people who may think that okay, we will stay awake the whole week, weekend. So sometimes what happens is there is sleep deprivation. त्याच्यामध्ये BP वाढतो, and if the BP is increased in the night, there is a chance that the person will have a high BP even during the daytime, and that can lead to a high load on the heart and can increase the chance of heart attack. आजच्या या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली, पण जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? डॉक्टर राहुल पाटील सर. प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा संदेश कार्डिओलॉजिस्ट म्हणून असा असेल की जर आपल्या फॅमिलीमध्ये, म्हणजे आज मी जे बघतोय की वयाच्या 50मध्ये मॅक्झिमम लोकांना हार्ट अटॅक्स कॉमनली पाहायला मिळत आहेत, तर तुमचे जे मुलं आहेत किंवा मुली आहेत ते फार स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्रीमध्ये मोडणार आहेत. तर ह्या सर्व लोकांनी वयाच्या 30पासनं काळजी घ्यायला सुरुवात करायची आहे, ज्यामध्ये आपली लाईफस्टाईल, जसं डॉक्टर दुर्राज यांनी सांगितलं की 7 तासाची झोप अत्यंत महत्त्वाची आहे. तर जर 7 तासाची झोप होत असेल तर बॉडी रिपेअर मेकॅनिझम चांगलं होईल आणि होणारा हार्ट अटॅक टळू शकेल, ब्लड प्रेशर टळू शकेल. त्याचसोबत रेग्युलर इंटरव्हलमध्ये ब्लड प्रेशर चेकअप, कोलेस्ट्रॉल चेकअप, HbA1c म्हणजे शुगर चेकअप हे मस्ट आहे. जर आपण धूम्रपान किंवा टोबॅको, सिगरेट असं घेत असाल, आणि वयाचं सिगरेट आणि टोबॅकोमध्ये आम्ही फार रुटीनली पाहिलं आहे आमच्या प्रॅक्टिसमध्ये की 20 वर्षाला सुद्धा ह्या टोबॅको आणि सिगरेटनी सोडलेलं नाही आहे हार्ट अटॅक पासून. डॉक्टर प्रिया पलिमकर यांच्याकडे येणार आहे. डॉक्टर, जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? मला असं म्हणायचंय की तुमचं हृदय स्वस्थ आणि मस्त ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. हृदयविकार हा काही वय बघून येत नाही, कारण जसं राहुलनी पण सांगितलं की आजकाल आपण खूप यंग लोकांमध्ये हार्ट अटॅक्स बघतो. वयाचं आता काही राहिलेलं नाहीये. तर बॉटम लाईन असं आहे की तुम्ही तुमचं डाएट व्यवस्थित ठेवा. जे म्हणजे जास्त ऑइली फ्राईड गोष्टी नाही खायला पाहिजे. तुमचं एक्सरसाइज लेवल ठेवा. तुमचं वजन जो आहे तो योग्य ठेवायचा प्रयत्न करा. ज्या लोकांना रिस्क फॅक्टर्स आहे, जसं की हायपरटेन्शन आहे, डायबिटीज आहे, हाय कोलेस्ट्रॉल आहे, त्यांनी ते त्या रिस्क फॅक्टर्सची ट्रीटमेंट योग्यपणे घ्यायला पाहिजे. जे स्मोकिंग करत असतील त्यांनी ते स्मोकिंग क्विट केलं पाहिजे, कारण इट्स अ मॉडिफायबल कॉज ऑफ हॅव्हिंग अ हार्ट अटॅक. तर हे तुम्ही नक्कीच बंद करू शकता. जे लोक अल्कोहोल घेतात त्यांनी अगदी मॉडरेशनमध्येच घ्यायला पाहिजे. आणि तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट आणि रेग्युलर चेकअप. यानंतर मी डॉक्टर मनोज दुरेराज यांच्याकडे येणार आहे. डॉक्टर, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जाता जाता काय संदेश द्याल? माय मेसेज इज युअर हार्ट इज इन युअर हँड्स. तुमच्या हृदय तुमच्या हातामध्ये आहे. व्हेरी सिम्पल. वी आर ऑल लिव्हिंग अ व्हेरी फास्ट लाईफ. वी वॉन्ट फास्ट फूड, फास्ट रिझल्ट्स, fast targets. We want fast family, fast salary, everything quick, fast. And all these have led to faster heart attacks and faster chance that we might not be living anymore for a longer period of time. I have a feeling that there is a relation between height and weight which also you need to look at. Don't look only at the weight, also look at your height. There is something called body mass index. If it is more than 25, 25च्या वरती BMI आहे, that means you are clinically obese, fat.
and the chances of getting heart attack, diabetes, cardiometabolic syndrome जे म्हणताय, that is very very high. So not only look at your weight but also compare it with your height. That is very important. That is something which I would like to leave you with that thought process. And look after, very important is exercise. Simple walking 150 minutes per week is more than enough. सेडेंटरी जे लाइफस्टाइल है, जस्ट कुर्सी में भी 8 घंटा 8 घंटा 10 घंटा बैठने का, दैट शुड एक्चुअली स्टॉप. आजच्या या कार्यक्रमात एवढंच. मी तुम्हा तिघांचे पुनश्च एकदा खूप खूप आभार मानते. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही आजच लॉग इन करू शकता. त्याचबरोबर दिल से दिल तक हेल्दी हार्टच्या इंस्टाग्राम, यूट्यूब आणि ट्विटर पेजलाही आजच भेट द्यायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.